नमस्कार, सुगरण शुभांगीमध्ये मी शुभांगी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते। तर आज मी बनवणार आहे मावा कुल्फी आणि मँगो कुल्फी। फक्त दुधापासून बनवणार आहे। घरी जे साहित्य उपलब्ध आहे त्याच साहित्यामध्ये मी ही कुल्फी बनवणार आहे। शिवाय ह्यामध्ये कोणत्याही प्रकारचं तेल किंवा डालडा तुपाचा अजिबात वापर केलेला नाहीये। चला तर मावा कुल्फी आणि मँगो कुल्फी कशी बनवायची ते पाहूयात। तर मँगो कुल्फी किंवा मलाई कुल्फी बनवण्यासाठी या ठिकाणी मी दूध घेतलेलं आहे। आपल्याला म्हशीचंच दूध घ्यायचं आहे किंवा फुल फॅटचं दूध जे असतं ते घ्यायचं आहे। तर ह्या ठिकाणी मी हे दूध तापून घेतलेलं आहे, त्याला वरती साय देखील आलेली आहे। तर आता आपल्याला हे दूध आटवायचं आहे। तर त्यासाठी आपण ही साय काढणार नाही आहोत, ह्यामध्येच हिला एकत्र करून घ्यायचं आहे आणि ह्याला छान आटवू द्यायचं आहे। हे 1 लिटर दूध मी घेतलेलं आहे। आपल्याला जेवढी आईस्क्रीम करायची असेल, जेवढी कुल्फी बनवायची असेल त्याप्रमाणे आपण दूध घेऊ शकतो। तर ह्या ठिकाणी आता आपण हे दूध आटवून घेऊयात। साधारणतः 1 लिटरचं अर्धा लिटर दूध झालं पाहिजे एवढ्यापर्यंत आपल्याला हे आटवायचं आहे। तर आपण हे आटवून घेऊयात। दूध आटवण्यासाठी शक्यतो जाड पातेलं घ्यायचं आहे, ज्यामुळे आपलं दूध जे आहे ते खाली लागत नाही। आता आपलं दूध जे आहे ते जवळजवळ अर्धा लिटर झालेलं आहे। तुम्ही पाहू शकता बरंचसं दूध आटलेलं आहे, घट्ट झालेलं आहे। तर आता काय करायचंय, आपल्याला गॅस बंद करायचा आहे। तर आता आपण काय करणार आहोत, दूध थंड होतच आहे तोपर्यंत आपण या दुधाचे 2 भाग करून घेणार आहोत, कारण आपण मलाई कुल्फी आणि मँगो कुल्फी अशा 2 प्रकारच्या कुल्फी बनवणार आहोत। तर त्यासाठी मी ह्यातलं अर्ध दूध जे आहे ते बाजूला काढून घेणार आहे। आता ह्या ठिकाणी मी अर्ध दूध बाजूला काढून घेतलेलं आहे आणि हे अर्ध दूध आहे ह्याची मी मलाई कुल्फी बनवणार आहे। तर मलाई कुल्फी बनवण्यासाठी या ठिकाणी मी गॅस पुन्हा एकदा चालू केलेला आहे। गॅस जो आहे तो बारीकच ठेवायचा आहे आणि ह्यामध्ये मी खवा वापरणार आहे। साधारणतः 2 ते 3 चमचे मी खवा घेतलेला आहे। तर तो खवा आता आपण ह्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि छान ह्या दुधामध्ये मिक्स करायचं आहे। मलाई कुल्फीमध्ये बऱ्याच वेळेस मिल्क पावडरचा वापर केला जातो, तर मिल्क पावडर ऐवजी ह्या ठिकाणी खवा घेतलेला आहे। खव्यामुळे मलाई कुल्फीला अजून छान चव येते। दूध तापवत असताना हे बाजूला जे पातेल्याला आपलं दूध किंवा त्याची साय जी लागते ती देखील आपल्याला काढून घ्यायची आहे। त्यामुळेच कुल्फी अधिक छान लागते आणि कुल्फी खाताना जे आपल्याला मध्ये मध्ये दुधाची साय येत असते ती देखील आपल्या तोंडामध्ये लागते। त्यामुळे हे बाजूचं जी साय आहे ती देखील काढून घ्यायची आहे। तर तुम्ही पाहू शकता आता खवा टाकल्यामुळे ह्याचा रंग देखील बदललेला आहे आणि थोडंसं घट्ट देखील झालेलं आहे। तर आता आपण ह्याला एक उकळी येऊ द्यायची आहे। आता दुधाला छान उकळी आलेली आहे। एक उकळी आली की लगेचच गॅस बंद करायचा आहे। तर आता आपण गॅस बंद करूयात आणि आता आपल्याला हे दोन्ही दूध जी आहेत ती थंड करून घ्यायची आहेत। हे आता आपण थंड होऊ देऊयात। साधारणतः 1 ते 2 तास तरी दुधाला थंड व्हायला लागतील। तर आपल्याला नॉर्मल टेम्परेचरवरच आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे, फ्रीजमध्ये ठेवायचं नाहीये। आता आपण हे दूध थंड करून घेणार आहोत। त्याआधी आपल्याला ह्यामध्ये साखर घालून घ्यायची आहे। गरम दूध आहे तेच ह्यामध्ये साखर घालायची आहे। 1 पाव वाटी मी साखर घातलेली आहे। कुणाला कमी जास्त प्रमाणात गोड हवा असेल त्याप्रमाणे आपण घालू शकतो। साखरेचा पाक करून घ्यायचा नाहीये। आपण दूध थंड करायला ठेवतो त्याच वेळेस ह्यामध्ये साखर घालून ती त्यामध्येच विरघळायची आहे। तर आपण दोन्ही दुधामध्ये साखर घालून घेऊयात। आपण मँगो कुल्फी जी बनवणार आहोत त्यामध्ये देखील आपल्या अंदाजानुसारच आपण साखर घालायची आहे। आपल्याला किती गोड हवा आहे त्यानुसार साखर घालायची आहे।
तर आपण जे दूध आटवलं होतं आणि थंड करायला ठेवलं होतं ते थंड झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता ते थंड जसं झालं तसंच घट्ट देखील झाले आहे. दोन्हीही दूध छान घट्ट झालेली आहेत. तर आता आपण कुल्फीसाठी लागणारं साहित्य जे आहे ते घालून घेऊयात. सुरुवातीला आपण मलाई कुल्फी जी आहे ती बनवून घेऊयात. त्यासाठी ह्या ठिकाणी मी ड्राय फ्रूट्स घेतलेले आहेत. ह्यामध्ये काजू, बदाम आणि पिस्ता हे छान बारीक ह्याचे तुकडे मी केलेले आहेत. तर ह्या ठिकाणी मी 1 ते 1.5 चमचा ह्यामध्ये घालून घेणार आहे आणि हे छान एकत्र करायचं आहे. त्याचबरोबर ह्यामध्ये वेलची पावडर घालायची आहे. वेलचीमुळे कुल्फीला एकदम वेगळीच चव येते आणि सुगंध देखील खूप छान येतो. तर वेलची पावडर हे देखील आपण छान एकत्र करून घेऊयात. तर आंबा कुल्फीसाठी देखील आपण दूध मगाशी आटवून घेतलं होतं आणि ह्यामध्ये देखील आपण साखर घालून घेतली होती. तर आपल्याला ह्यामध्ये सुद्धा ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत. ह्यामध्ये देखील मी 1 ते 1.5 चमचा आपल्या आवडीनुसार आपण ड्रायफ्रूट्स घालू शकतो. कुल्फी म्हटलं की ड्रायफ्रूट हे आलेच. त्यानंतर ह्या ठिकाणी मी आंबा कुल्फी आहे त्यामुळे आंब्याचा पल्प काढून घेतलेला आहे. हा मिक्सरमधून अजिबात काढलेला नाहीये. हा असाच आंबा पिळून ह्याचा एक पल्प काढून घेतलेला आहे. तर आता आपण ह्यामध्ये घालून घेऊयात. एक पूर्ण आंब्याचा रस मी ह्या ठिकाणी घेतलेला आहे कारण आंब्याची चव जी आहे ती कुल्फीला आली पाहिजे. तर आता आपण हे छान एकत्र करून घेऊयात. तुम्ही पाहू शकता रंग बदललेला आहे. मस्त असा रंग आलेला आहे. तर आता ह्यामध्ये आपण केशर घालणार आहोत. साधारणतः 4 ते 5 काड्या मी केशराच्या घातलेल्या आहेत. केशराने देखील छान रंग येईल त्यामुळे मी केशर घातलेला आहे आणि केशरचा देखील फ्लेवर त्याला छान येईल. कुल्फी, मँगो कुल्फीचं मिश्रण आणि मलाई कुल्फीचं मिश्रण हे दोन्हीही तयार झालेलं आहे. तर कुल्फी सेट करण्यासाठी ह्या ठिकाणी मी कुल्फीचेच मटके घेतलेले आहेत. तर आता आपण ह्यामध्ये कुल्फीचं मिश्रण आहे ते घालून घेऊयात. त्याचबरोबर मलाई कुल्फीचं देखील मिश्रण ह्यामध्ये घालून घेऊयात. तर अशा प्रकारे छान आपण मटके भरलेले आहेत. तर आता आपण ह्यावर झाकण लावायचं आहे. ह्या ठिकाणी आपण प्लास्टिकचा पेपर किंवा बटर पेपर याने देखील झाकू शकतो. पण ह्या ठिकाणी माझ्याकडे कुल्फीचेच वरची झाकणं आहेत तीच मी ह्यावर लावणार आहे. तर ते लावून घेऊयात. तर ह्या ठिकाणी आपण आता ह्याला पॅक झाकण लावून घेऊयात आणि फ्रीजमध्ये ठेवून देणार आहोत. पूर्ण रात्रभर आपण ह्याला फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. अजिबात ह्याला मध्येच काढायचं नाहीये. साधारण एक 8 ते 10 तास ह्याला छान थंड होऊ द्यायचं आहे. बाकीची कुल्फी जी आहे ती मी ह्या ग्लासमध्ये भरणार आहे. तर आपण ही या ग्लासमध्ये भरून घेऊयात. ग्लासमध्ये त्यानंतर आपण ग्लासमधून कुल्फी बाहेर काढली की ती आपल्याला कापता देखील येते. छान आपण बाहेर गेल्यानंतर ना आपल्याला छान काप करून ती कुल्फी दिली जाते त्याप्रमाणे अगदी होते. त्यामुळे ह्या ग्लासमध्ये देखील आपण कुल्फी ओतून घेऊयात. आता हे ग्लास वापरले आहेत ह्यासाठी देखील माझ्याकडे झाकण आहे. हे देखील पॅक झाकण आहे. तर आपण आता ह्या ग्लासचे झाकण लावून घेऊयात. तर अशा प्रकारे आपण छान ग्लासमध्ये कुल्फी भरून घेतलेली आहे. त्याचबरोबर मटक्यामध्ये देखील कुल्फी भरून घेतलेली आहे. तर आता आपण ही कुल्फी सेट व्हायला ठेवून देऊयात. साधारणतः 8 ते 10 तास आपण फ्रीजमध्ये ठेवणार आहोत. फ्रीझरमध्ये ठेवायची आहे. तर अशा प्रकारे आपली मँगो कुल्फी आणि मलाई कुल्फी तयार झालेली आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी मी ग्लासमध्ये कुल्फी बनायला ठेवली होती ती देखील आपण काढून घेऊयात. तर ग्लासमध्ये आपल्याला अशी सुरी फिरवून घ्यायची आहे. अगदी सहज ह्याच्या आतमध्ये सुरी जाते आणि आईस्क्रीम जी आहे ती बाहेर पडते. तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली मँगो कुल्फी तयार झालेली आहे. त्याचबरोबर आपली
मलाई कुल्फी देखील ह्याचप्रमाणे आपण काढून घेणार आहोत. तर अशा प्रकारे आपली मँगो कुल्फी आणि मलाई कुल्फी तयार झालेली आहे. मी तुम्हाला कापून दाखवते. तर अशा प्रकारे आपण आपले मावा कुल्फीचे रोल कापून घेऊयात. अगदी मऊ अशी झालेली आहे. खूप सुंदर लागते. अजिबात त्यामध्ये बर्फ राहिलेला नाहीये. तुम्ही पाहू शकता सहज कट होते. तर अशा प्रकारे आपली मावा कुल्फी कट करून झालेली आहे. तर अशा प्रकारे आपली मावा कुल्फी आणि मँगो कुल्फी तयार झालेली आहे. तुम्हाला मी कापून दाखवते. काय सुंदर आईस्क्रीम झालेली आहे. अगदी मऊ झालेली आहे. तुम्ही पाहू शकता अजिबात ह्यामध्ये बर्फ राहिलेला नाही. खूप सुंदर झालेली आहे. खूप मऊ झालेली आहे. सहज तुटते. अशा प्रकारे आपली कुल्फी, मँगो कुल्फी देखील त्याचप्रमाणे खूप छान झालेली आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारे नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.